नमस्कार, मी कृष्ण कुडुक J&K रिअल्टी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपल्या समोर आहे। तुम्ही जर पुण्यासारख्या ठिकाणी किंवा शहरामध्ये जर एखादं शॉप किंवा कार्यालय तुम्ही घेणार जर असाल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। आणि तुमचे फ्रेंड, तुमचे मित्र, तुमचे नातेवाईक जर का असा काही विचार करीत असतील शहरामध्ये, जसं की सांगली, सोलापूर आणि पुण्यासारख्या ठिकाणी जर तुम्ही शॉप किंवा ऑफिसेस घेणार असाल तर नक्कीच आजच्या डेट मध्ये खूप अशा किमती आहेत की ज्या गगनाला भिडलेल्या आहेत। याच्यामधूनच एक म्हाडाने आपल्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे, ज्याच्यामध्ये पुणे, सांगली आणि सोलापूर या ठिकाणी, तसेच पुण्यामधील पिंपरी वाघिरे, तसंच संत तुकाराम नगर या ठिकाणी चांगल्या प्रशस्त एकदम प्राईम लोकेशनला शॉप आणि ऑफिसेसची एक जाहिरात आलेली आहे। त्या संदर्भामध्ये आपण डिटेल्स पाहणार आहोत। जी काय शॉप आणि कार्यालयासाठी जी काय जाहिरात आली होती म्हाडाची, तर त्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये ती जाहिरात काय आहे, त्याच्यामध्ये कोण अर्ज करू शकतो, त्याच्यामध्ये ई लिलाव काय आहे, त्यानंतर ते जे अलॉटमेंट होत आहे ते कशा पद्धतीने होत आहे, अशा सगळ्या गोष्टीची आपण या व्हिडिओमध्ये पोहापोह करणार आहोत। ते देखील टप्प्याटप्प्याने करणार आहोत। या जाहिरातीमध्ये साधारणतः 53 शॉप्स आहेत, म्हणजे गाळे जे काय ग्राउंड फ्लोअरला असतील, आणि 28 ऑफिसेस आहेत, ज्याच्यामध्ये आपण त्याला कार्यालय म्हणू शकतो। ते कदाचित फर्स्ट फ्लोअरला किंवा खाली देखील असतील। तर साधारणतः 21 जून 2025 मध्ये ही जाहिरात आलेली होती, पण मात्र ती 21 जून पासून तर 24 जून पासून सुरुवात होणार होती फॉर्म भरण्यासाठी, आणि साधारणतः 15 जुलै पर्यंत त्याची लास्ट डेट होती। पण मात्र बराचसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे म्हाडाने काय केलं आहे की त्याच्यामध्ये जे काही डेट्स आहेत त्या एक्सटेंड केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 15 जुलै पासून तर साधारणतः 1 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरण्याची डेट आहे। 1 ऑगस्ट पर्यंत आपण फॉर्म भरू शकतात। त्यानंतर त्याच्यामध्ये जे काय डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत ते अपलोड करू शकतात, फीस भरू शकतात। ह्या सगळ्या गोष्टी 1 ऑगस्ट पर्यंत आपण करू शकतो। या व्यतिरिक्त जे ई ऑक्शन्स होणार आहे तर ते म्हणजे 5 ऑगस्टला ई ऑक्शन सुरुवात होणार आहे। त्याचा जो टायमिंग आहे सकाळी 10 वाजल्यापासून तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत ई ऑक्शन देखील होणार आहे। त्यानंतर तिथून पुढे कार्यालयीन जे काय दिवस असतील तर 2 दिवसानंतर त्याचा जो फायनल असेल तर ते फायनल 2 दिवसानंतर होणार आहे, कुणाला अलॉटमेंट झालेला आहे आणि कुणाला नाही। ही जी जाहिरात आहे ही कोणकोणत्या ठिकाणासाठी आहे, ती म्हणजे पुणे, सांगली आणि सोलापूर या 3 जिल्ह्यासाठी आहे। त्या 3 जिल्ह्यामध्ये देखील जर आपण पाहिलं पुण्या संदर्भामध्ये तर म्हाळुंगे इंगळे या ठिकाणी आहे, त्यानंतर शिरूर या ठिकाणी आहे, तसंच पिंपरी वाघिरे आणि पिंपरीमध्ये संत तुकाराम नगर या ठिकाणी ही जाहिरात आलेली आहे। या ठिकाणी जी काय शॉप्स किंवा कार्यालय आहेत त्या संदर्भामध्ये ही जाहिरात आहे। आता हा अर्ज करण्यासाठी काय पात्रता आहे, तर पात्रता म्हणजे पहिली गोष्ट महाराष्ट्रीयन असावं, त्याचं डोमेशियल महाराष्ट्रीयन असावं। दुसरी गोष्ट त्यांचे 18 वर्ष पूर्ण झालेले असावं। तसंच जर एखादी कंपनी असेल किंवा सहकारी संस्था असेल ती देखील अर्ज करू शकते। ही देखील पात्रता त्याची मेन पात्रता आहे। आता ही अर्ज पद्धती कशी करायची, तर पहिली गोष्ट म्हणजे हा पूर्णपणे ऑनलाईन आहे। आपण अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, तो म्हणजे eauction.mahada.gov.in या वेबसाईट वर जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। त्यामध्ये डॉक्युमेंट्स लागतात, ते डॉक्युमेंट्स देखील आपण त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहेत। तसेच त्या ठिकाणी फीस देखील आहे। जर फीस आपण पाहिलं तर साधारणतः 6,000 रुपये फीस आहे, त्यावर 18% GST म्हणजेच जवळजवळ 7,080 रुपये ही फीस असणारे फॉर्मची फीस आहे। या व्यतिरिक्त त्यामध्ये साधारणतः 1 लाख रुपये EMD देखील आहे, अनामत रक्कम देखील त्या ठिकाणी आहे। त्याचं देखील मी पुढे सांगणार आहे की जर पात्र झालं तर त्या अनामत रक्कमेचं काय होतं आणि अपात्र झाल्यानंतर अनामत रक्कमेचं काय होतं। पण मात्र ज्यावेळेस अर्ज प्रोसेस करते वेळी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन करायच्या आहेत। हा अर्ज करीत असताना आपल्याला प्राथमिक जी बोली आहे तर ती देखील आपल्याला मिनिमम बोली जी ठरवलेली आहे तर ती आपल्याला द्यायची आहे। या व्यतिरिक्त हे जी पेमेंट आहे EMD रक्कम अमाऊंट असेल किंवा जी काय फॉर्मची फीस आहे 6,000 रुपये प्लस GST,
तर ही देखील तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा तुम्ही RTGS ऑनलाईन देखील तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवर करू शकता. आता आपण फॉर्म भरत असताना एकदम अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे काही अर्ज जे आहेत ते बाद होतात. मग बाद का होतात? तर त्याचे काही कारण आहेत त्यांनी दिलेले. त्याच्यामध्ये जर समजा जो अर्ज करणारा व्यक्ती आहे त्याच्याच अकाउंट मधून जर अमाऊंट गेली तर ते पात्र असते. जर दुसऱ्याच्या अकाउंट मधून जर का अमाऊंट गेलेली असेल तर ते अपात्र ठरू शकतो. या व्यतिरिक्त तुम्ही जी कंपनी आहे, कंपनी किंवा एखादी संस्था आहे, संस्था अर्ज करीत असेल तर त्या संस्थेच्या अकाउंट मधून देखील ते अमाऊंट जाणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त जर समजा एक पेक्षा 2 फॉर्म जर एका ठिकाणासाठी तुम्ही भरले असताल तर तरी देखील अर्ज तुमचे बाद होऊ शकतात आणि तुम्ही अपात्र होऊ शकतात. ही देखील एकदम अत्यंत महत्वाचं आणि काळजीपूर्वक ह्या गोष्टी आपण आठवणीत ठेवणं गरजेचं आहे. ई प्रोसेस किंवा ई लिलावची जी काही प्रोसेस आहे त्या संदर्भामध्ये आपण पाहू. तर त्यामध्ये 5 तारखेला जे आहे ना, सकाळी 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत ही ई लिलाव पद्धत सुरू होणार आहे. तर त्याच्यामध्ये ऑनलाईन ई लिलाव पद्धतीमध्ये आपण डेस्कटॉप समोर बसले असाल तर त्या ठिकाणी एक मिनिमम रक्कम त्या ठिकाणी दिलेली असेल आणि मिनिमम रकमेनंतर कमीत कमी 10,000च्या पटीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी वाढून तुम्ही बोली लावू शकतात. जशी जशी बोली लावत असाल तसे 10-10 मिनिटाचा गॅप राहून त्यानंतर तुम्ही ते एक्सटेंड करू शकतात. अशा पद्धतीने बोली लागल्यानंतर साधारणतः 5 वाजता ही बोली क्लोज होणार आहे. बोली क्लोज झाल्यानंतर साधारणतः ऑफिशियल 2 दिवसानंतर ही जी काही लिस्ट असणार आहे तर ती लिस्ट लिस्ट दिसणार आहे आपल्याला आणि त्या लिस्टमध्ये जे जे लोक पात्र झाले आहेत किंवा ज्यांना अलॉटमेंट होत आहे किंवा ज्यांची हायेस्ट बोली आहे त्यांना ते जी काय गाळा किंवा शॉप असेल किंवा ऑफिसेस असेल ते अलॉट होणार आहे. पण अलॉट होत असताना जर समजा एखाद्याने अलॉट झाला आहे आणि पण मात्र ती जी काय पुढची प्रोसेस आहे, पुढची प्रोसेस अशी असणार आहे साधारणतः 45 दिवसामध्ये तुम्हाला 25% रक्कम त्या ठिकाणी भरायची आहे. दुसऱ्या टप्प्यामधली जी रक्कम आहे साधारणतः ती दुसऱ्या टप्प्यामधली 75% रक्कम 45 दिवसांनंतर पुढील 60 दिवसांनंतर ते भरणं अत्यंत महत्वाचं आहे. जर 45 दिवसामध्ये तुम्ही ती जी काय रक्कम भरली नसेल किंवा रक्कम भरली नाही तर तुम्ही पात्र होता. त्याच्यानंतर जो सेकंड बोली लावणार आहे त्या सेकंड बोली लावणाऱ्याला देखील ते अलॉट केलं जातं. जर सेकंडवाला देखील त्याच्याशी त्यांनी एकरूप नाही केलं किंवा त्यांनी फायनल नाही केलं तर थर्ड नंबरचा जो आहे तर त्याला ती अलॉटमेंट होतं. तर अशा पद्धतीने जर कदाचित तुम्ही अलॉटमेंट झालेला आहे आणि मात्र ती पेमेंट भरून तुम्ही प्रोसेस केलेली जर नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची जी काय EMD रक्कम आहे तर ती देखील 0 होती किंवा ती तुमची परत रिफंड मिळत नाही. आणि जर समजा कदाचित तुम्ही जर अपात्र असाल, तुम्हाला ती बोली किंवा तुम्ही मिनिमम बोली लावलेली आहे, तुमच्यापेक्षा कोणीतरी जास्त बोली लावलेली आहे, त्यांना अलॉट झालेला आहे, तुम्हाला ते मिळालेलं नाही, तर अशा लोकांना जी त्यांची अनामत रक्कम आहे ती अनामत रक्कम देखील रिफंड होते. जी तुम्ही ज्या अकाउंट मधून अमाऊंट दिलेली असते त्या अकाउंट मध्येच तुम्हाला जी काय तुमची अनामत रक्कम आहे EMD तर ती तुम्हाला रिटर्न त्या ठिकाणी अशा पद्धतीची ही प्रोसेस होणार आहे. ह्या ज्या काय रक्कम आहेत किंवा तुम्ही जे अलॉटमेंट केले जे काय बोली लावलेले आहे त्या व्यतिरिक्त बाकीचे खर्च देखील वेगळे असणार आहेत, ज्याच्यामध्ये लीगल फीस असणार आहे, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन फीस असणार आहे. या व्यतिरिक्त त्या ठिकाणी जर तुम्ही वकिलाची फीस असेल किंवा काही संस्था असेल तर संस्थेचं, या व्यतिरिक्त मंडळाचे 3 महिन्याचं जे काही सर्व्हिस चार्जेस आहे तो देखील वेगळ्या पद्धतीने भरायचा आहे. त्याच्यामध्ये फक्त जी तुम्ही बोली लावताय ती बेसिक असते आणि त्या व्यतिरिक्त हे खर्च देखील वेगळे असतात त्यामध्ये. हे देखील लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. या व्यतिरिक्त या जाहिराती संदर्भामध्ये जर आपल्याला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला DM देखील करू शकतात. त्याचे उत्तर आमच्या टीमद्वारे किंवा माझ्याद्वारे देण्यात येतील. तसेच हा फॉर्म भरत असताना काही जर अडचण आली तरी देखील तुम्ही कॉल करू शकतात. नंबर आमचा डिस्प्लेवर दिलेलाच आहे. या जाहिराती संदर्भामध्ये अजून जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही म्हाडाच्या www.mahada.gov.in या वेबसाईटवर जाऊन देखील पूर्ण माहिती घेऊ शकतात. तसंच आम्ही देखील डिस्क्रिप्शन मध्ये ही जी जाहिरात आहे याचं देखील डिटेल्स त्याच्यामध्ये देणार आहोत. तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन माहिती घेऊन प्रॉपरपणे तुम्ही फॉर्म भरू शकतात. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटतो तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि चॅनलला नवीन असाल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. धन्यवाद.